मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेटिशियन, गायनेकॉलॉजिस्ट अँड IVF स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये रोज नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि त्यामुळे ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. त्यामुळे मी प्रत्येक स्त्रीला खात्रीपूर्वक सांगू इच्छिते की ती आई बनू शकते. फक्त तिने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्यामध्ये सातत्य राखणं खूपच गरजेचं आहे. डॉक्टर प्रोफेशन खरंच नोबल आहे. मला माहिती आहे ह्या प्रोफेशनमध्ये खूप चॅलेंजेस आहेत, खूप डिफिकल्टीज आहेत. कधीही रात्रीसुद्धा उठून मला इमर्जन्सीला यावं लागतं आणि पूर्ण रात्र जागून पण पेशंटबरोबर थांबावं लागतं. तिची डिलिव्हरी होईपर्यंत मला तिथे बसून राहावं लागतं. तरी जो रिझल्ट येतात आणि ज्या मुली आपल्या बाळाला घेऊन जेव्हा माझ्या हॉस्पिटलमधून जातात तेव्हा बघण्यातला जो आनंद आहे तो मला शब्दातसुद्धा सांगता येणार नाही. आणि म्हणून मी एक छोटंसं आर्टिकल किंवा एक लेख लिहिला होता. आमच्या डॉक्टर लोकांच्या मॅगझिनमध्ये तो प्रसिद्ध झाला होता आणि तो लेख मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आपलं प्रोफेशन खरंच नोबल आहे. अजूनही मला वाटतं. लोक म्हणतात डॉक्टर खूप कमर्शियल झाले आहेत, मेडिकल प्रोफेशनचा बाजार झाला आहे. परंतु तरीही ह्या बाजारात आपण डॉक्टर्स वेगळे आहोत. एखादा पेशंट आपल्या औषधानं बरा झाल्यावर मिळालेलं समाधान काय असतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. डॉक्टर, तुमच्या हाताला काय गुण आहे असं पेशंट म्हटल्यावर आपल्याला आपल्या शिक्षणाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सर्वच डॉक्टरांना असं वाटतं की आपला पेशंट बरा व्हावा आणि तो पेशंट बरा झाल्यावर जेव्हा तो थँकफुल असतो ना तेव्हा सगळं मिळतं. आणि हे समाधान किंवा मी हे जे म्हणते ते फिलिंग फक्त डॉक्टरच समजू शकतात. एखाद्या आजाराचे निदान आपण एकदम बरोबर केले तर त्याचे मिळणारे समाधान फक्त आपण डॉक्टरच अनुभवू शकतो. आता माझ्या हॉस्पिटल मी सोनोग्राफी पण करते आणि बऱ्याचदा सोनोग्राफी केल्यानंतर पेशंटला बाळाला का समजा कार्डियक ॲक्टिव्हिटी नाही आहे किंवा एखादी एक्टॉपिक आहे. जेव्हा मी सोनोग्राफीवर डायग्नोज करते तेव्हा मी परत माझ्या सोनोलॉजिस्टला दाखवून घेते आणि सोनोलॉजिस्ट पण जेव्हा ते सांगतात की हो मॅडम त्याला कार्डियक ॲक्टिव्हिटी नाही आहे किंवा ते एक्टॉपिकच आहे आणि तुमचं डायग्नोस एकदम बरोबर आहे, तेव्हा असं वाटतं की खरंच आपल्या शिक्षणाचं समाधान म्हणजे सार्थक आहे. आपण हे नवीन नवीन कोर्सेस करतो आहेत त्याचं सार्थक झाल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि त्या सोनोग्राफी ही सुपर स्पेशलाइज ब्रांच आहे आणि माझी गायनेकची ब्रांच आहे. पण तरीही आपण पेशंटला इन हाऊस सोनोग्राफी करून तात्काळ मी डायग्नोसिस करू शकते आणि आपलं डायग्नोसिस एक्झॅक्टली बरोबर आहे हे कळल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं. एखादं मोठं ऑपरेशन सक्सेसफुल केलं की ते वेगळाच सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं. त्यासाठी प्री ऑप, इंट्रा ऑप, पोस्ट ऑप घेतलेला त्रास आम्ही विसरून जातो. स्टिचेस काढले आणि हेल्दी वूंड बघितली की जो आनंद सर्जनला होतो तो त्या पेशंटने दिलेल्या पैशापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. आम्ही सगळे गायनेकॉलॉजिस्ट किंवा सर्जरीच्या ब्रँचवाले लोक आम्ही जेव्हा सर्जरी करतो ना तेव्हा आमचं 100% नाही 200% स्किल त्याच्यामध्ये टाकत असतो. तुम्ही त्याला मेडिटेशन म्हणा ना. जेव्हा सर्जरी चालू असते ना 1 तास 2 तास कधी कधी मोठ्या ऑपरेशन्स असतात 4-4 तास चालतात, तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये इतके इन्व्हॉल्व झालेलो असतो की मेडिटेशनचं स्टेज काय आहे ती मला वाटतं तीच असावी. आणि नंतर पेशंट सक्सेसफुल ऑपरेशन झाल्यानंतरचा जो आनंद असतो तो फक्त आपण डॉक्टर लोकच अनुभवू शकतो. आणि स्टिच काढल्यानंतर पेशंटची जी वूंड असते हेल्दी वूंड असते, पेशंट खुश असतो, तर ते जे फिलिंग आहे ना ते फक्त आपण डॉक्टर लोकच अनुभवू शकतो. म्हणूनच मला असं वाटतं की माझं प्रोफेशन खूप नोबल आहे. डिलिव्हरीसाठी एखाद्या प्रायमरी पेशंटबरोबर राहून 4 ते 5 तास मॉनिटर करून जेव्हा ती डिलिव्हर होते तेव्हा तिच्या बाळाचा आवाज, तो गोड पिंक कलर्ड बाळ आणि बाळंतीचा शांत चेहरा अवर्णनीय, पेशंटच्या घरच्या लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान, तेव्हा वाटतं गॉड हॅज रिअली ब्लेस्ड अस बाय गिविंग दिस प्रोफेशन. खरंच सांगते की डिलिव्हरीला पेशंट येतात ना तेव्हा आपण त्यांचं मॉनिटरिंग करत असतो. कधी 4-5 तास, कधी पूर्ण दिवस, कधी पूर्ण रात्र. परंतु तेव्हा ती डिलिव्हर होते आणि ते आपण बाळ बघतो
तो गोड बाळ बघतो, त्याचा आवाज ऐकतो आणि तो बाळंतीचा शांत चेहरा बघतो, त्याच्या घरच्या लोकांचा चेहऱ्यावरचं समाधान बघतो आणि तेव्हा खरंच वाटतं की आपलं प्रोफेशन खूप नोबल आहे. एखादी रप्चर एक्टॉपची पेशंट शॉकमध्ये येते. HB 3 ते 4 ग्रॅम, BP 50 to 60 मिलीमीटर ऑफ HG. अर्ध्या तास ऑपरेशन केले नाही तर मरणार. 100% ऑपरेशन केले तरी रिस्क, पण जगण्याचे चान्सेस कमीत कमी 50%. ब्लड आणण्यासाठी वेळ नाही, पुरेसे नातेवाईक बरोबर नाहीत. आपल्याला कुठून शक्ती येते माहीत नाही. आपण पटापट डिसिजन घेतो. पूर्ण परिस्थितीवर आपला कंट्रोल असतो. हाय रिस्क कन्सेंट घेऊन आपण पेशंटला लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो. ऑटो ट्रान्सफ्युजन देऊन ऑपरेशन करून पेशंटला वाचवतो. पैशाचा किंचितही विचार न करता पेशंटला जरुरी असलेल्या गोष्टी आपण वापरत असतो. खरंच आमच्या प्रोफेशनमध्ये पूर्वी काही म्हणजे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल तेव्हा एवढ्या ब्लड बँका पण नव्हत्या आणि ब्लडही अवेलेबल करणं खूप डिफिकल्ट जायचं आणि पेशंट असे यायचे की त्यांच्याकडे रिलेटिव्ह पण नाही आहेत, कधी कधी त्यांच्याकडे पैसे पण नाही आहेत आणि अशी रप्चर्ड एक्टॉपिकचे पेशंट, डाईंग पेशंट, हिमोग्लोबिन खूप कमी झालं आहे, BP एकदम ड्रॉप झालं आहे आणि ती अशी पेशंट आली ना की आपल्याला माहिती असायचं की आता हिला जर ऑपरेट नाही केलं तर ती मरणार. मग अशा वेळेस काय व्हायचं की माहिती नाही आम्ही डॉक्टर लोक कसे डिसिजन घेतो, कुठून शक्ती येते. आम्ही पटापट अशा पेशंटचं कन्सेंट घ्यायचो आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन घ्यायचो आणि ऑपरेशन करताना जे आतमध्ये पोटामध्ये जे ब्लड असतं, एक्टॉपिक झालं म्हणजे ट्यूब रप्चर होते आणि प्रेग्नन्सी बाहेर येते आणि ब्लड असतं पोटामध्ये, तेच आम्ही बॉटलमध्ये भरून एक प्रकारचं त्याच्यामध्ये सोल्युशन असतं ब्लड क्लॉट होऊ नये म्हणून, ते ब्लड आम्ही पेशंटला लावून पेशंट वाचवायचो. आणि कितीतरी त्या गोष्टी लागायच्या, म्हणजे ऑपरेशन करताना कितीतरी गोष्टी औषधं लागायची ते आम्ही पेशंटला वापरत जायचो. आणि आणि लक्षात यायचं की अरे ह्या पेशंटने डिपॉझिट नाही दिलेलं, तिच्याकडे पैसे आहेत की नाही हे पण आपण विचारलेलं नाही. तेव्हा असं एकच असं ध्यास असा की ही पेशंट वाचली पाहिजे, हे ऑपरेशन लवकर झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही कितीतरी पेशंट असे वाचवलेले आहेत. आणि कधी कधी तर पेशंटचे रिलेटिव्हही नसायचे. हल्ली तर असं होतं की पेशंटचे रिलेटिव्हही नाही आहेत आणि पेशंटला ब्लड लागणार आहे, एक्टॉपिक आहे, सिरियस आहे. तेव्हा कित्येक वेळा आम्ही आमचे पैसे खर्च करून पेशंटला पाठवायचो की आमच्याच वॉर्ड बॉयला पाठवायचो की ब्लड घेऊन ये आणि ते ब्लड आम्ही पेशंटला लावायचो. एक तर फारच इंटरेस्टिंग पेशंट होती, बेंगलोरची पेशंट होती ती. इथे ती IT सेक्टरमध्ये काम करायची, ते जे मिस्टर होते बेंगलोरला. आणि पेशंट आली माझ्याकडे, तर रप्चर एक्टॉपिकची होती ती. रप्चर एक्टॉपिकची पेशंट आली, लगेच ऑपरेट करायला पाहिजे होती, रिलेटिव्ह कोणी नाही, तिची एक मैत्रीण फक्त तिच्याबरोबर. तिचे मिस्टर होते बेंगलोरला आणि मला आता तेव्हा काही करावं ते समजत नव्हतं की कन्सेंट द्यायला कोणी तिचे रिलेटिव्ह नाहीत. तर त्यांना आम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केला, त्यांनी तिथून आम्हाला लिहून पाठवलं, कन्सेंट दिला आणि तिला आम्ही लगेच ऑपरेट केली. पेशंट वाचली. रात्री तिचे हजबंड आले आणि त्यांनी ना एक खूप छान रिव्ह्यू दिला आहे. ॲक्च्युली तो रिव्ह्यू पण मी तुम्हाला शेअर करते. आणि ती पेशंट वाचली. आणि म्हणजे सांगायचं काय आहे तुम्हाला की आपण जेव्हा असे रिस्की पेशंट बघतो किंवा डाईंग पेशंट बघतो तेव्हा आमच्यात डॉक्टर जागा होतो आणि बाकीच्या काही गोष्टीचा न विचार करता ते पेशंट वाचवणं हेच आमचा ध्यास असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे माझं प्रोफेशन नोबल आहे. हे सगळं झाल्यावर आपण व्यवहारी जगात येतो. अरे आपण एवढी मोठी रिस्क घेतली, पेशंट टेबलावर गेली असती तर लोक काय म्हणतील, पेशंटला ऑपरेशनची ग्रॅव्हिटी तरी समजली आहे का, महत्त्वाचे म्हणजे चार्जेस तरी बरोबर देऊ शकतील का. तुम्हाला खरंच सांगते, आपण जेव्हा ऑपरेशन करत असतो किंवा अशा जबाबदारीच्या गोष्टी करत असतो ना, तेव्हा आपण एक वेगळ्याच लेवलला काम करत असतो. आणि जेव्हा आपण व्यवहारी जगात येतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण फारच मोठी रिस्क घेतलेली आहे. त्याचे परिणाम काय होतील माहीत नाही. एखादी पेशंट गेली तर काय परिणाम होतील माहीत नाही, पण तेव्हा ध्यास असतो फक्त ते पेशंट वाचवण्याचा. आणि म्हणून मला असं वाटतं
की आमचं प्रोफेशन हे नोबल आहे. पण तरीही वाटतं पेशंटला वाचवण्याचं समाधान माझं कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ते मला तेव्हाच मिळालेलं असतं. हो, हे खरंच आहे. व्यावहारिक जगात आल्यावर असं वाटतं की आता आपण रिस्क घेतली आहे, पेशंट काय पेट तरी करेल का? त्यांना ते थँकफुल तरी राहतील का? का त्यांना मी काय ऑपरेशन केलं हे कळेल की नाही? पण खरं सांगू, आम्ही ते पैशात किंवा पेशंट काय म्हणेल, पेशंट थँकफुल राहील का, ह्या गोष्टीचा विचार न करता ते केलेलं ऑपरेशन असतं. त्यामुळे त्याचं समाधान आम्हाला पेशंट जेव्हा चांगला होतो, पेशंट जेव्हा वाचतो, तेव्हाच मिळालेलं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की माझं प्रोफेशन हे नोबल आहे. आता तर कितीतरी चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत. एखादी पेशंट आपल्याकडे येते, मूल होत नाही, मनानं आणि शरीरानं खचलेली, वांझोटी म्हणून समाजासमोर येताना घाबरणारी, सायकॉटिक झालेली. आपण तिला ट्रीटमेंट देतो. ती प्रेग्नंट राहते, UPT पॉझिटिव्ह. वा, तिच्या आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद पैशात मोजता येईल का? ती आपले पाय धरते. बस तोच तर आपल्या डॉक्टरांचा ग्रेटनेस आहे, जो पैशात मोजता येणार नाही. खरंच इन्फर्टिलिटीचे पेशंट आमच्याकडे येतात आणि त्या जेव्हा प्रेग्नंट राहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, नंतर ते डिलिव्हरीनंतर पूर्ण फॅमिली बनून हजबंड वाईफ ते छोटं बेबी आपण बघतो, तेव्हा तो जो आनंद आम्हाला मिळतो तो फक्त आपण डॉक्टर लोकच भोगू शकतो. आणि ते बाळ जसं जसं मोठं होतं ना, ते आपल्याला लक्षात ठेवतात. कधी कधी त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा ते आपल्याकडे येतात. कितीतरी माझे पेशंट आहेत की त्याने 5वा, 10वा, 15वा, 20वा असा वाढदिवस आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन आमच्यासोबत सेलिब्रेट केलेला आहे. आणि हा जो आनंद आहे ना, तो कधीच आपल्याला पैशात मोजता येणार नाही. म्हणूनच मला असं वाटतं की माझं प्रोफेशन खरंच नोबल आहे. हे माझं आर्टिकल माझ्या प्रोफेशनबद्दल आहे, नोबल प्रोफेशनबद्दल आहे आणि मला आपल्या सर्वांबरोबर शेअर करायला महत्त्वाचं वाटलं म्हणून शेअर केलं. ह्याला कारण काय झालं की मी एका मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते कॉन्व्होकेशन किंवा पदवीदान समारंभासाठी. आणि तिथे एक हिपोक्रॅटिक ओथ घेतली जाते सगळ्या यंग डॉक्टरांकडून. त्या हॉस्पिटलचे डीन एक शपथ घेतात आणि ती शपथ खूपच म्हणजे टची आहे, सेन्सिटिव्ह आहे. आणि ते यंग डॉक्टर इतके भारावून ते शपथ घेत असतात. आणि त्याचा थोडासा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ ना मी तुमच्याबरोबर शेअर करते. To dedicate my life to the service of humanity. The health and well-being of my patient will be my first consideration. I will respect the autonomy and dignity of my patient. I will maintain the utmost respect for human life. I will not permit consideration of age, disease or disability, creed, ethnic origin, gender, nationality, political affiliation, race, sexual orientation, social standing, or any other factor to intervene between my duty and my patient. I will respect the secrets that are confided in me even after the patient has died. I will practice my profession with conscience and dignity and in accordance with good medical practice. I will foster the honor and noble traditions of the medical profession. I will give to my teachers, colleagues, and students the respect and gratitude that is their due. I will share my medical knowledge for the benefit of the patient and the advancement of healthcare. I will attend to my own health, well-being, and abilities in order to provide care of the highest standard.
I will not use my medical knowledge to violate human rights and civil liberties even under threat. I make these promises solemnly, freely, and upon my honor. Thank you all. हे चॅनल आपलं आहे, त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि हां, कॉमेंट पण जरूर करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.